नमस्कार, सोनालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे रव्याची बर्फी। त्यासाठी मी 2 वाटी रवा घेतलेला आहे। हा 100 ग्रॅमची वाटी आहे। हे 1 वाटी मी तूप घेतलेलं आहे। हे पण 100 ग्रॅम तूप आहे। हे आता मी कढईमध्ये गरम करायला टाकणार आहे। हे अर्ध टाकणार आहे मी, अर्ध नंतर टाकणार आहे। कढई गरम करायला ठेवलेली आहे मी। अर्ध तूप टाकून घेते मी। हे आपलं तूप गरम झालेलं आहे। रवा टाकून घेते मी। कमी गॅसवर याला व्यवस्थित लाल कलर येईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला। हे थोडं मी आणखी तूप टाकून घेणार आहे याच्यामध्ये। एकदम आपल्याला लाल भाजायचं आहे, लालसर। हे 1.5 वाटी मी साखर घेतलेली आहे। याच वाटीने ज्या वाटीने मी रवा घेतला त्या, आणि 1 वाटी पाणी घेणार आहे मी। हे मी पाक तयार करत आहे। हे बघा, आपला रवा भाजून झालेला आहे। हा रवा असाच भाजायचा, नाही तर ते खाण्यामध्ये चव नाही येणार। हे बघा, इकडे मी चासणी तयार करायला ठेवलेली आहे। गॅस बंद केलेला आहे मी। हे रव्यामध्ये मी हे चासणी टाकून घेणार आहे मी। गॅस बंदच आहे माझा। आणि ही गरम चासणी त्यामध्ये टाकून घ्यायची। विलायची टाकून घेते, कुटून घ्यायची आहे विलायची। असा गोल फिरून घ्यायचा आहे। हे ताटाला मी तूप लावून घेणार आहे, घेतलेलं आहे। आपल्याला उतरून घ्यायचं बॅटर। अशा प्रकारे हे पैलून घ्यायचं आहे। हे कापून घेत आहे। हे फॅन खाली ठेवून घ्यायचं आहे आपल्याला, आणि 5 मिनिटात ते 10 मिनिटामध्ये हे लवकर सुकतो हा रवा। असे कापून ठेवून द्यायचे आहे फॅन खाली। याचे तुम्ही लाडू पण बनवू शकता। अशा प्रकारे मी बर्फी काढून घेतलेली आहे। तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।